नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आलेलं आहे. तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, त्याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता काय करूयात आपण हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, त्याची काय करूयात की माहिती घेऊयात. ओके. तर सगळ्यात पहिलं तर बघितलं तर ही यांनी काय केलं की याच्यात थोडीशी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये परीक्षा कधी झाल्या होत्या असं दिलेलं आहे. या पॅराग्राफमध्ये इथं सांगेल. तिथे त्याचा निकाल लागला होता 22/11/2023 रोजी. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता याची 200 मार्कांपैकी पेपर होता आणि लघुलेखक निम्न श्रेणी, लघुलेखक उच्च श्रेणी आणि सर्वेक्षक म्हणजे सर्वेअर याचा 120 पैकी पेपर होता. असं सांगितलेलं आहे. त्याचा निकाल मेरिट लिस्ट आहे 19/12/2023 रोजी हे केली आहे आणि ज्यांचे 200 पैकी मार्क होते त्यांचे 45% पेक्षा जास्त गुण म्हणजे 200 पैकी 90 गुण ज्याचे आहेत त्याचे पेक्षा जास्त मार्क ज्यांना भेटले त्यांचे काय केले की मेरिटनुसार बोलावले आहे त्यांना. मेरिट लिस्टनुसार 1:5 रेशोने बोलावलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना ज्यांचे 120 पैकी मार्क आहेत, बघा इथं आहे 120 पैकी मार्क आहे, 20 पैकी मार्क आहेत, त्यांना 45% पेक्षा जास्त गुण म्हणजे 54 पेक्षा जास्त गुण आहेत. त्यांना सगळ्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलेलं आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर अ, आपण बघत आहोत लघुलेखक उच्च श्रेणी या पदाकरिता जे हे विद्यार्थी जाणार आहेत. ओके. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 30/12/2023 ला होणार आहे. 1 ते 600 नंबर आणि 31/12/2023 601 ते 1162 नंबर सकाळी 8 ते 6 वेळेत हरिसिंग सभागृह इथे जपानी गार्डन इथे होणार आहे. म्हणजे जपानी गार्डन चौक, सेमिनार हिल, नागपूर इथे होणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागेल? सगळ्यात पहिलं तर बघा तुम्हाला काय करायला लागेल, की ज्या दिवशी डॉक्युमेंट आहे, व्हेरिफिकेशन आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे उपस्थित व्हायला लागेल पहिली गोष्ट. तुम्हाला गैरहजर जर असेल तर तुम्हाला चान्स दिला जाणार नाही. ही त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा काय सांगितलेलं आहे, की जाहिरातीमध्ये दिलेल्यानुसार तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागेल. सामाजिक आणि समांतर आरक्षण असेल तुम्हाला. आता याची तुम्हाला मी लिस्ट सांगेल हां, शैक्षणिक अर्थासाठी, सामाजिक आरक्षणासाठी आणि समांतर याची लिस्ट तुम्हाला सांगेल मी. त्याच्यानंतर तुम्हाला बघा फॉर्म भरले आता हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्ममध्ये लागतील. त्याच्यानंतरनं फॉर्म भरल्याची एक प्रिंट लागेल. फॉर्म भरलेले जे ऑनलाईन फॉर्म भरला त्याची प्रिंट लागेल. त्याच्यानंतर हॉल तिकीटची प्रिंट लागेल, ऑनलाईन हॉल तिकीटची. त्याच्यानंतरनं तुम्हाला ओळखपत्र लागेल. कोणतं लागेल त्यामध्ये आधार कार्ड असेल तर चालेल, पॅन कार्ड असेल तरी चालेल, निवडणुकीचं लायसन असेल तर हे ओळखपत्र असेल चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालते. हे ओळखपत्र म्हणून चालतात. त्याच्यानंतर पासपोर्ट साइज एक फोटो लागेल तुम्हाला आणि सगळ्यांचे अटेस्टेड करून तुम्हाला एक काय कराल, की साक्षांकित म्हणजे तुम्हाला एक झेरॉक्स घेऊन जायची आहे. ओके. सगळ्या प्रिंटची. ठीक आहे. आता तुम्हाला ह्याच्यानुसार जर बघितलं ॲडव्हर्टाइजमेंटनुसार क्वालिफिकेशन बघूयात, की काय आहे तुमच्या यासाठी हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. बघा ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूयात, की हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी काय शैक्षणिक अर्हता? उच्च श्रेणीसाठी बघितला तर तुम्हाला 12वी पाहिजे. ओके. 10वी पाहिजे सॉरी. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असेल. त्याच्यानंतरनं लघुलेखनाचा स्पीड आहे, तो आहे 120 शब्द प्रति मिनिट असे आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करेल, की तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. ओके. 120 प्रति मिनिट असेल. त्याच्यानंतर इंग्लिश टंकलेखन म्हणजे टायपिंग जे आहे, तर त्याची तुम्हाला काय केलं, की गती आहे ती 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि मराठी जर असेल किंवा दिले दोन्हीपैकी एक असेल तर चालेल 30 शब्द प्रति मिनिट याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. बघा 10वी लागेल तुम्हाला इथं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र लागेल आणि त्याच्यानंतरनं जर बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला अ, 120 हे शॉर्ट हँड 120 ची स्पीडची लागणार आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतरनं इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट हे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर आता एक्झॅक्टली बघूयात आपण की कोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. एकच मिनिट थांबा. बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला नावाचा पुरावासाठी तुम्हाला 10वी ची मार्कशीट लागणार आहे. त्याच्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र लागेल किंवा हे लागेल एस-एस-सीची मार्कशीट लागेल किंवा तुम्हाला जर टी-सी असेल तरी टी-सी चालेल. टी-सी झेरॉक्स नॉर्मली. त्याच्यानंतर डोमिसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. रहिवासीला डोमिसाईल म्हणतात लक्षात ठेवा. मार्कशीट जेवढ्या असतील तेवढ्या म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन घेतलं असेल सध्या, मग त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं, डिप्लोमा असतील, 12वी आहे, 10वी आहे, जेवढे काही सर्टिफिकेट असतील तुमच्या ह्याची ते सगळी तुम्हाला काय करायला लागतील, की द्यायला लागेल. ओके. त्याच्यानंतरनं ओके, ते झालेलं आहे. त्याच्यानंतरनं जर बघा, तर तुम्हाला आता रिझर्व्हेशन रिलेटेड सांगेल. तर तुम्हाला रिझर्व्हेशन जर तुम्ही कास्टमध्ये असाल कोणत्या, ओके, कास्टमध्ये असाल, तर तुम्हाला काय लागणार आहे? लेझर घेतो. कास्टमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओके. कास्ट सर्टिफिकेट
एक कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. जर असेल तर ठीक, अदरवाईज काही गरज नाही. तुम्हाला 6 महिन्याचा वेळ दिला जातो. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. कोणासाठी? व्ही-जे-ए, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी, एस-पी-सी यासाठी काय करेल, की तुम्हाला हे लागणार नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस असेल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागेल. आता ई-डब्ल्यू-एससाठी नॉन क्रिमिनल नसतं, लक्षात ठेवा. नॉन क्रिमिनल नसतं आणि ओ-बी-सीसाठी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट नसतं, असे आहे. ई-डब्ल्यू-एससाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसतं. त्यामुळे काळजी नका करू. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर तुम्हाला पुढची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे पॅरलल रिझर्व्हेशन असतील कुठले, त्याच्यामध्ये स्पोर्ट रिझर्व्हेशन असेल, महिला रिझर्व्हेशन असेल, तर महिलासाठी तुम्हाला डॉक्युमेंटसाठी हे लागतं, फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट लागतील. त्याच्यानंतर जे काही असेल अर्थक्वेक अफेक्टेड स्पोर्ट पर्सन वगैरे त्यांचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतरनं तुमच्या पालकांनी कोणी फार्मर सुसाईडेड असाल, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागेल. का? कारण की काय की सगळ्यात जास्त प्रायोरिटी याला दिली, ते सगळ्या समान मार्क असतील तर यांना प्रायोरिटी दिली जाते. त्याच्यानंतर जर बघा, की तुम्ही सर्व्हिसमध्ये असाल, तर त्याचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही एज रिलॅक्सेशन क्लेम केलं असेल, तर त्यासाठी फ्रीडम फायटरचं सर्टिफिकेट लागेल तुमच्या नॉमिनेटेड करून असेल तर. तर या गोष्टी लागणार आहेत हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी. तर बघा, आशा करतो तुम्हाला माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.